700円のお願いします。甘くて美味しい石焼き芋ホクホクの石焼き芋石焼き芋美味しいですよ。いらっしゃい。ही जी पद्धत आहे ना बोलवायची आपलं काय सामान विकतोय त्याच्यासाठी, ही आपल्या इकडच्यासारखीच आहे ना. आईस्क्रीमवाले किंवा इडलीवाले कांदे बटाटे घ्या. नमस्कार, कोन्निचिवा. मी शलाका आणि मी प्रियांका. आज आम्ही मसाला आणि माच्छाला थोडंसं बाहेर गार हवेत घेऊन आलो. खूपच थंडी आहे पण. आणि मला आत्ता खरंच मसाला चहा किंवा माच्छा लाटी यापैकी काहीही फक्त हातात धरायला दिलं तरी चालेल, कारण माझे हात असे गोठलेत आता बर्फासारखे. आणि जपानच्या वेदरबद्दल आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बोलत होतो ना, तर सध्या जानेवारी म्हणजे असा पीक थंडी चालू आहे. आणि आज मला वाटतं कमीत कमी 2 किंवा 3 तरी टेम्परेचर असेल. आणि आता सध्या वारा खूप आहे आणि आम्ही दिसतोय की असं पॉडकास्ट शूट करतायत वगैरे. तरी आम्ही आज आलेलो आहोत तुमच्यासाठी. आपण आज काय सांगणार आहोत? आज मला ना म्हणजे या विषयावर बोलायचं होतं की जपानमध्ये आल्यापासून भारतामध्ये आपल्या ज्या सवयी होत्या त्या कशा बदलल्या आणि आपल्यामध्ये काय बदल झाले त्यामुळे. कारण इथलं जे वातावरण आहे किंवा इथल्या ज्या तुम्हाला ज्या पाळण्या वाचून गत्यंतरच नाही अशा ज्या सवयी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कसं ॲडजस्ट करायला लागतं त्याच्याबद्दल मला असं वाटतंय की मी माणूस म्हणून काय बदलले इथे आल्यापासून हे मला सांगायला नक्की आवडेल. तर माणूस म्हणून बदललीस काय जपानला आल्यानंतर? हो, कारण की मला असं वाटतंय आपण जेव्हा भारतामध्ये असतो, पुण्यात असतो किंवा भारताच्या कुठल्याही भागामध्ये असतो, तेव्हा आपल्याकडे वेळेला महत्त्व असतं. परंतु पब्लिक ट्रान्सपोर्टेशन पण आपण इंडियन स्टँडर्ड टाईमप्रमाणे खरं तू म्हणलीस ते अगदी खरं आहे. पण इथे आल्यानंतर आपल्याला टाईम मॅनेजमेंट किंवा वेळ किती महत्त्वाचा आहे याची अचानक जाणीव होते. आणि बीइंग लेट किंवा आपण थोडा उशिरा गेलं तर चालतंय ना, काय होतं आहे हे ओके नाही आहे, हे सिस्टीमच्या बाहेर आहे. लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतात किंवा आपण ट्रेन किंवा फ्लाईट पण मिस करू शकतो, कारण इथल्या ट्रेन्स एक्झॅक्ट टाईमला सुटतात. हो, त्याच्यामुळे टाईम कॉन्शियसनेस हा जो काय माझ्यामध्ये आला आहे हा खरंच माझा इंडियामध्ये किंवा पुण्यामध्ये असं कधी नव्हतं. आणि वेळेवर बस टॅक्सी किंवा काही नसल्यामुळे इथे आल्यानंतर मला अगदी अतिशय वेळेच्या आधी प्लॅन केल्या नाही तर खूप गडबड होते. त्यामुळे प्लॅन करूनच बाहेर पडणं सोयीस्कर पडतं. तुझी कधी चुकली आहे का अशी फ्लाईट वगैरे? हो, माझी इंडियावरनं जपानला येताना फ्लाईट चुकलात, कारण की इंडियामधनं फ्लाईट थोडे लेट निघाल्यामुळे जपानची फ्लाईट चुकली आहे. पण असो नाही, ॲक्च्युली जर स्पेशली बुलेट ट्रेन्समध्ये आणि इवन नॉर्मल लोकल ट्रेन्समध्ये सुद्धा इथे जर ट्रेनला उशीर झाला 2 मिनटं 3 मिनटं तर पब्लिकली ते PA सिस्टमवर अनाऊन्स करतात की आमच्या डिलेमुळे तुम्हाला कस्टमर्सना त्रास झाला असेल तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो वगैरे. तर मुंबईमध्ये असं काही नसतं. मुंबईमध्ये इंडिकेटरवर फक्त दिसतं की ही ट्रेन अजून किती मिनिटांनी येणार आहे. आणि ट्रेन लेट वगैरे असली तरी काय, बहुतेक ट्रेन लेट आहे. मी कधीही अशी अनाउन्समेंट ऐकली नाही आहे मुंबईमध्ये की इस ट्रेन को देरी होने के कारण हम दिलगिरी व्यक्त करते हैं वगैरे. पण तुला मी रोज सांगते, म्हणजे कधी कधी इथे पण 1-2 मिनिटांनी ट्रेन लेट होतात. म्हणजे अगदीच बुलेट ट्रेन नाही पण लोकल ट्रेनही. तर त्याच्यानंतर JR ट्रेन्स म्हणजे जपान रेल्वेज हे जे आहे त्यांच्या आपण वेबसाईटवर जाऊन त्यांचं डिले सर्टिफिकेट आपल्याला घेता येतं. म्हणजे तुम्ही मॅनेजरला सांगू शकता की हे बघ बाबा, माझ्याकडे प्रूफ आहे, ट्रेन लेट होत्या म्हणून मी ऑफिसला लेट आलेली आहे. इट्स लाईक एव्हिडन्स की तुम्ही ऑफिसमध्ये पोचल्यावर जर तुम्हाला लेट रिमार्क किंवा काही लागणार असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही म्हणजे ते दाखवून तुम्ही त्यातनं सुटू शकता की खरंच बाबा ट्रेन लेट होती त्यामुळे मी उशिरा पोचलो. म्हणजे असे खोटे बहाणे नाही देऊ शकत तुम्ही, असं आहे.
सॉरी, आमच्यासमोर सध्या मुलांचा बास्केटबॉल, मला असं वाटतं ते बास्केटबॉल नाही, बेसबॉल खेळणाऱ्या बेसबॉलची टीम मुलांचे. आहे. एक मिनिट, कॅमेरा मी फुल गंडवला. उलटा करू आपण जरा आणि दाखवूयात आपल्या. नाही, त्यांच्या परवानगीशिवाय आपण नाही त्यांना शूट करू शकत. आपण थोडंसं कडेनी चालू. हां, नका ना म्हणत. हेही आहे की भारतामध्ये समजा असतो ना तर बिंदास कोणाची परवानगी न घेता शूट करून टाकलं असतं, पण शक्यतो जपानमध्ये असं करत नाही. इवन ना लहान मुलांचे किंवा पेट्सचे वगैरे खूप क्यूट असतात आणि त्यांचे फोटो काढावेसे वाटायचे सुरुवातीला. आता तर ते 9 दिवस संपले, पण सुरुवातीला जेव्हा आम्हाला असं वाटायचं की आम्हाला ना या क्यूट बाळाचा किंवा क्यूट कुत्र्याचा फोटो काढायचा आहे, तर त्यांच्या मालकाला किंवा त्यांच्या पालकांना विचारूनच मग काढायचो, कारण का शशीन तो थोडंसं परमिशन घेऊन आपण करायला लागतो. पण मला तुला हे पण सांगायचंय, जेव्हा मी निगाताला होते तिथले लोक थोडे जास्ती फ्रेंडली वाटले मला या बाबतीत. वेरीन टोकियोमध्ये मला आता खूप रस्त्यावर कुत्री दिसतात ह्यांच्याबरोबर, आणि मला असं वाटतं मी एकदा हात लावू का त्यांना, मग मी सरळ विचारते आणि मग ते हात लावून देतात. पण वेरीन जर तुम्ही निगाता किंवा थोडंसं कंट्री साईडला गेलेत तर तिथली लोक अतिशय प्रेमळ, आणि मला म्हणता येईल की त्यांना त्यांच्याशी संवाद साधताना आपल्याला अजिबात घाबरावं लागत नाही, आणि ते खूप फ्रेंडली असतात आणि पटकन अप्रोचेबल आहेत ते. हो, खरं आहे, असं मला नेहमी जाणवतं. हो, अगदीच. आणि होतं काय माहिती का, टोकियोसारख्या शहरांमध्ये मुंबईसारखंच आहे, सगळेजण बिझी असतात, सगळ्या जणांना कुठेतरी जायची घाई असते, आणि जास्तीत जास्त लोक जास्त करून आपल्या स्वतःच्या विश्वात असतात, अशी झापडं लावून चाललेली असतात. एकदा दोनदा तर असं झालं आहे ना की माणसं आजकाल इतकी मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असतात ना की ट्रेनमध्ये त्यांचं डोकं वर नसतं, त्यामुळे ते ना धडकतात समोरच्या माणसाला, आणि धडकले की सॉरी पण म्हणत नाही, असंच निघून जातात. म्हणजे टोकियोमधले लोक पण असे विचित्र आणि शिष्ट असू शकतात, पण जनरली खूप जास्त काय त्याला म्हणतात. पण JRच्या स्टेशनवरती पण असे काही आपण आता पोस्टर मी बघितले की तुम्ही स्मार्टफोन वापरत चालू नका, किंवा ते किती डेंजरस आहे ह्याचे बोर्ड सुद्धा आजकाल टोकियोच्या मेट्रो स्टेशनमध्ये आणि सगळ्या स्टेशनवर. त्याला एक शब्द आहे, सुमाहो आरुकी, म्हणजे स्मार्टफोन वॉकिंग. तर स्मार्टफोनकडे बघत बघत चाललंय आपलं डोकं, खाली मुंडी पातळ धुंडी. पण मी तुला हे सांगते की इथली लोक जसे एकटे जगतात, एकटे खायला जातात, इवन ट्रेनमध्ये सुद्धा ते सकाळी आयदर त्यांचा फोनमध्ये गेम खेळत असतात, फोनमध्ये काही वाचत असतात. मी अशी खूप कमी लोक बघितली जे अगदीच पुस्तक घेऊन वाचत असतात. पण मोस्टली लोक हे जे म्हणू आपण आयसोलेटेड आयुष्य जगतात, तर त्याच्याबद्दल तू कशी इथे आयुष्य जगते? माझं आता इथे बघ ना, आपण इथे आल्यानंतर असं वाटणं साहजिक आहे. म्हणजे टोकियोमध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की टोकियो हे शहर थोडंसं नवख्या माणसाला ना एकाकी वाटू शकतं बऱ्याच वेळेला, कारण इथे लोक, म्हणजे जपानी माणसांचा हा लौकिक आहे की ते फार रिझर्व असतात, पटकन मिळून मिसळून वागत नाहीत एखाद्या अनोळख्या व्यक्तीशी, किंवा पटकन तुम्हाला घरी बोलवतील चहाला जेवायला, असं नाही आहे त्यांचं. खरं. त्यामुळे एखाद्या टोकियोच्या किंवा जनरल जपानी माणसाच्या घरात तुम्हाला जर आमंत्रण मिळालं ना एखाद्या पार्टीला यायचं किंवा काही, तर खूपच तुम्ही खूप लकी आहात. हां, लकी म्हणता येईल तुम्हाला. एक्झॅक्टली. तर सुरुवातीच्या काळातली माझी जी पेन फ्रेंड होती तिने मला अक्षरशः, म्हणजे मी आले टोकियोला आणि तोपर्यंत आम्ही 5-6 वर्ष एकमेकांना पत्र वगैरे पाठवत होतो. आमची पहिली भेट झाली तेव्हा मी डायरेक्ट तिच्या घरामध्ये मला प्रवेश होता आणि मी 7-8 दिवस जाऊन तिच्याकडे राहिले होते. त्याच्यानंतर तीही माझ्याकडे आलेली राहायला. माझ्या ऑफिसमधल्या काही मैत्रिणी होत्या, त्या येऊन जाऊन असायच्या की आम्ही एकत्र फिरायला जायचो. तसे छोट्या मोठ्या मैत्र्या इकडे तिकडे होत्या. आणि आता असं झालं आहे की आपली जी छोटीशी भारतीय लोकांची कम्युनिटी आहे, अतिशय छोटी, म्हणजे मी जिथे राहते तिथे अगदी 6-7 घरं असतील जिथे इंडियन फॅमिलीज किंवा इंडियन लोक राहत आहेत.
प्रियांका तू माझ्यापासून थोडी लांब राहतेस पण तू येऊन जाऊन असतेस किंवा मी तुझ्याकडे येऊन जाऊन असते. आणि इथे कसं होतं ना की तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुटुंबापासून लांब आहात पण घरापासून लांब तुमची एक फॅमिली बनते जी विशेष करून तुमचे मित्रमैत्रिणी त्याचा भाग असतात. पण एकदा बाहेरच्या देशात गेल्यावर तुम्हाला या गोष्टी ना ज्या तुम्ही कदाचित भारतात असताना केल्या नसतात, जी मी म्हणते की आपण एकटे ट्रॅव्हल करू शकतो, हायकिंगला आपण जातोय, किंवा मला असं वाटतं की या दरम्यान आपल्या फिमेल फ्रेंडशिप्सचा जो बॉन्ड असतो तो अतिशय चांगला वाटतो. म्हणजे मी असं नाही म्हणत की फक्त इंडियन्स बरोबर. आता माझ्याच बिल्डिंगमध्ये इंडियन्स तर नाहीच आहेत आमच्याकडे, पण आमच्याकडे एक चायनीज मुलगी राहते माझ्या घराच्या वर. त्याची एक वेगळी गोष्ट आहे, ती ॲक्च्युली शलाकाची मैत्रीण आहे आणि कोइन्सिडेंटली मी सेम बिल्डिंगमध्ये राहते. त्यामुळे माझी आणि तिची मैत्री आता एका वेगळ्या लेवलला आहे की माझ्या घरातली चावी एक एक्स्ट्रा चावी तिच्याकडे ठेवतीये. की मला तू जसं म्हणलीस जसं की तू 23-24 मध्ये इथे आलीस, माझं पण साधारण 25 वर्षाचे असताना मी पुण्याच्या बाहेर पडले आणि माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप पण जपानच होती. अच्छा. जपानमध्ये आता मी राहते साधारण 3 वर्ष. तर मला तू विचारशील की जपाननी मला माणूस म्हणून काय बदल घडवला, तर तो म्हणजे खूप मी टाईम कॉन्शियस झाले. माझ्यासाठी वेळ एक मिनटं हा खूप महत्त्वाचा झाला आहे. कारण की ट्रेन्स, ऑफिस, बसेस, फ्लाईट्स किंवा अगदीही साधा म्हणलंस तर दुकानांच्या वेळा, मॉल पण इथे कधी कधी लवकर बंद होतात, त्यामुळे संध्याकाळी 8-9 वाजता मॉल बंद होतात. डेफिनेटली कन्व्हिनियंट स्टोअर्स आहेत, पण काही शॉपिंगसाठी तुम्हाला मॉलमध्ये जायचं असेल तर त्याच्या वेळा थोडा तुम्हाला मॅनेज करायला लागतात. शेवटची ट्रेन ही अतिशय महत्त्वाची आहे. जर ती तुमची चुकली तर तुम्हाला स्टेशनवर राहायला लागेल किंवा जवळपास हॉटेल शोधून राहायला लागेल. सो टाईम मॅनेजमेंट तू म्हणशील तर माझ्यासाठी खरंच मी बदलले. पुण्यामध्ये आपण कसं अरे 10 मिनिटात येतोच आणि आपण अर्ध्या तासात जातो किंवा इंडियन स्टँडर्ड टाईम हे सगळ्यांना माहिती असतं. पण जपानमध्ये आल्यानंतर आपण एखाद्याला ETA दिला, आपण कधी येतोय हे सांगितलं तर साधारण आपण त्याच वेळेत पोहोचू शकतो. हो. आणि घरी समजा तुम्ही पार्टीला बोलवलंय लोकांना आणि सांगितलं की अमुक वाजता या, तर ते त्या वेळेलाच हजर होतील. म्हणजे 12:30ला तुम्ही लंचला बोलवते ते 12:30लाच येतील. आणि म्हणजे पर्सनल अपॉइंटमेंट्समध्ये सुद्धा आणि अर्थातच ऑफिशियल अपॉइंटमेंटमध्ये सुद्धा डॉट टाईम जो असतो ना, म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाईमसारखं 5-10 मिनटं इकडे तिकडे असं नाही. जपानी माणूस हा कायम 10 मिनिटं लवकर येतो, तेवढी मी जपानी झालेली नाही आहे. इव्हन आता टीम्स वर जेव्हा मीटिंग्स असतात सेट केलेल्या, बरेच जण वर्क फ्रॉम होम करत असतात, तर टीम्सवरच्या मीटिंगसाठी सुद्धा आमच्याकडे जे सिनियर जॅपनीज लोक आहेत ना, ते बरेच लोक समजा 10 वाजताची मीटिंग येते तर 10ला 5 कमी असताना ते त्या लॉग इन झालेले असतात त्या मीटिंगमध्ये, स्टँड बाय मोडमध्ये असतात. हे पण मी बघितलं आहे. माझी कंपनीमध्ये इंडिया आणि जपान मिक्स आहे, त्यामुळे काही इंडियन्स आहेत पण त्यांना बघून मला कधी कधी राग पण येतो किंवा मला असं वाटतं त्यांना की तुम्ही जपानमध्ये काम करताय तर तुम्ही थोडंसं जपानी कल्चर एक्सेप्ट केलं पाहिजे. ऐक ना, थोडं मागे काय चाललंय ते दाखवूया का जरा लोकांना. आमच्या इथे मागे बेसबॉलची प्रॅक्टिस करणारी मुलं खूप धावाधावी करत आहेत. पण मस्त आहे. त्यांचे आपण फोटो नाही काढू शकत कारण इथे फोटो काढण्यासाठी थोडी परमिशन घ्यायला लागते. एकदा माझा तुला एक किस्सा सांगायचा आहे. माझी एक जपानी कलीग, माझी मैत्रीण आहे, म्हणजे सॉर्ट ऑफ मी तिला मैत्रीण म्हणते. जेव्हा मी तिला विचारलं की चल आपण कुठेतरी या कॅफेमध्ये कॉफी प्यायला जाऊयात, तर तिने लगेच तिची एक छोटीशी नोटबुक उघडली, तिची शेड्यूल बुक म्हणू शकतो आपण. तिने मला तिचा पुढच्या महिन्यातल्या या तारखेला या दिवशी मी फ्री आहे पण तेव्हा प्लॅन करू शकतो. म्हणजे जे वीकेंड्स पण आधीच फिक्स आणि प्लॅन, आणि ते पण वेल प्लॅन. म्हणजे मला म्हणायचं की ते लिहून ठेवून कधीही कुठे चूक झालेली नसेल असं ते असं. तर हा मला एक प्रकार त्यांचा खूप चांगला वाटला. मला ह्याची जी म्हणजे काय त्याला आपण म्हणतो लेखी प्लॅन करायची जी सवय असते ना,
ती खरंच खूप छान सवय आहे आणि मला ही सवय जपानमध्ये आल्यावर लागली नव्याने असं मी म्हणू शकते. म्हणजे जपानी लोक आपण म्हणतोय की खूपच एकटे जगू शकतात, एकटे जेवायला जाऊ शकतात. खूप आयसोलेटेड लोक इथे, त्यांची सोशल लाईफ खरंच थोडी वेगळी आहे. हो. त्यामुळे एकटं जेवायला जाणं, एकटं पिक्चरला जाणं किंवा एकटं शॉपिंगला जाणं, वॉकिंगला जाणं, हायकिंगला जाणं हे अतिशय कॉमन आहे. आणि इथल्या सुविधा ज्या आहेत एकट्या माणसांना लाईफ जगण्यासाठी त्या पण इतक्या चांगल्या आहेत की तुम्ही इझिली जगू शकता. म्हणजे मला म्हणायचं आहे की फिमेल्ससाठी पण टॉयलेट्स हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हायकिंगला गेल्यावर जागोजागी टॉयलेट्स असतात किंवा आपल्याकडे आपण काय म्हणू शकतो की आपण सेफ चालू शकतो, सेफ वागू शकतो. त्यामुळे मला वाटतं आपली ही सवय ना भारतातली की जी आपण ना मुली म्हणून बाहेर जाताना भारतामध्ये 10 वेळा विचार करायचो की कोणाबरोबर जाणार आहे, कारण एकटं जाण्याचा फार प्रश्नच उद्भवायचा नाही. कपड्यांचा पण कारण आईचा नेहमी प्रश्न की किती लोक आहेत, सगळ्यांचे नंबर देऊन ठेव, कारण इमर्जन्सी काही आली तर कॉन्टॅक्ट करायला. आणि कुठेही जाल तेव्हा सगळे एकत्र राहा, एकटे कुठे जाऊ नका, पाण्यापाशी जाऊ नका, इन्स्ट्रक्शन नेहमी असायची. पण जपानमध्ये आल्यापासून ना या सगळ्या इन्स्ट्रक्शनपासून एक प्रकारे मुक्ती मिळाली असं म्हणू शकतो. कारण का इथे मी खूप एकटी फिरली आहे. मी सायकलिंग ट्रिप्स केल्यात एकट्या. माझे सायकलिंगचे व्लॉग्स पण आहेत माझ्या चॅनलवर, ते तुम्ही जाऊन बघू शकता. मी होक्कायडोमध्ये सायकलिंग केलं एकटीने 2-3 वेळेला. त्याच्यानंतर अक्षरशः म्हणजे माझं सामान सायकलच्या कॅरियरवर बांधून मी एकटीच सकाळी निघायचं 7-8 वाजता की ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सायकल वरनं साधारण 70-80 किलोमीटर वगैरे अंतर जे काही तुम्हाला कापता येईल त्या दिवसात ते कापायचं. आणि मग तिकडे जाऊन पुढचं तुमचं जे काही हॉस्टेल असेल, कधीतरी टेंटमध्ये अशा ठिकाणी राहायचं रात्री. आणि इतकं सेफ की मला डोक्यात फक्त एकच भीती होती, कुठून तरी अस्वल वगैरे समजा आलं माझ्या टेंटच्या आजूबाजूला तर मी कदाचित घाबरेन. अस्वल सोडून कसलीही भीती नव्हती मला. त्यामुळे सोलो ट्रॅव्हलची जी एक सवय असते ना ती लागली इथे आल्यावर. अस्वलांबद्दल म्हणालीस की तू अस्वलांना घाबरली, जसं पुण्यामध्ये आपल्या बिबट्या येतात आणि वेगवेगळे वाघ पण येतात, मध्ये काही मध्य प्रदेशमध्ये वाघ पण दिसलेत. तसं मला निगाताच्या आमच्या कॉलेजमध्ये अस्वलं यायची. अगदीच थंडीच्या आधी आपण म्हणू शकतो की ते जेवण शोधायला खाली यायची आणि मोस्टली पिल्लं यायची आणि त्यांच्यानंतर त्यांची आई देखील असायची. आणि अस्वलांनी हल्ले केलेल्या केसेस खूप आहेत. आणि ॲम्ब्युलन्स म्हणून आपल्याकडे हेलिकॉप्टरची पण यांच्याकडे सोय आहे. कधी कधी जेव्हा शेतात काम करणाऱ्या शेतात काम करणाऱ्या लोकांना अस्वल जेव्हा त्रास देतात तेव्हा इथे हेलिकॉप्टरनी त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची सोय केलेली असते. अशा भयंकर चांगल्या सोयी आहेत इथे. बऱ्याचदा ना भारतामध्ये ज्या गोष्टी आपण टेकन फॉर ग्रांटेड घेऊ शकत नाही त्या गोष्टी आपल्याला अद्धारूत धरायची सवय होऊन जाते जपानमध्ये. की तू म्हणालीस की सोय केलेली आहे, म्हणजे बारीक सारीक आणि महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून तिथे सोयी केलेल्या आहेत. जसं की एक छोटंसं अगदी छोटं उदाहरण आहे. आम्ही एकदा ट्रेकला गेलेलो इथे टोकियोमध्ये. टोकियोचा जो मेट्रोपॉलिसचा एक भाग आहे जो की डोंगर आणि जंगलांनी व्यापलेला आहे, तर तिथे खूप फेमस ट्रेकिंग स्पॉट आहे ताकाओसान म्हणून. तिथे एक ट्रेन स्टेशन आहे खाली, त्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत ते तुम्हाला पोहोचवतं आणि तिकडनं पुढे चांगला असा कॉन्क्रीटनी बांधून काढलेला ट्रेकिंग रूट पण आहे. त्यामुळे बरीच लोकं तिथे येतात. आणि पुढे जसं जसं तुम्ही डोंगरावर चढता तसं मातीचा रस्ता किंवा असं असतं. तर त्या रस्त्यावर पावसाच्या दिवशी तुमच्या बुटांना चिखल वगैरे लागतो ना अर्थातच. खरं. आणि परत तुम्ही येता परत तेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये जाता, तर त्या ट्रेन स्टेशनवर एक नळ आहे. तिथे नळावर असं छोटंसं असं कॉन्क्रीटने बांधलेलं आहे आणि त्या नळाच्या बाजूला त्यांनी ब्रश ठेवलेला. अच्छा. बूट धुण्यासाठी. म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये चढायच्या आधी तुमचे चिखलाचे बूट धुवा आणि मग तुम्ही ट्रेनमध्ये चढा, जेणेकरून ट्रेनमध्ये चिखल माती आणि पाणी असं होणार नाही. याकिमोवाला ओरडतोय. जसं आपल्याकडे पुण्यामध्ये पेरूवाले भाजीवाले असे येतात तसे यांच्याकडे स्वीट पोटॅटो म्हणजे अर्थात रताळं
ते भाजलेलं असतं, त्याची एक गाडी येते आणि त्याचं एक टिपिकल गाणं आहे आपण ते. जायचं का त्या तिकडे घ्यायला? आपण गप्पा मारत हा, या गप्पा किमो मारत. घ्यायला जाऊया. आम्ही तुम्हाला ते पण दाखवायला हो, हवं आपण एक घेऊया. मला भूक पण लागली थोडीशी. आणि असं म्हणे इझीनेस आमच्याकडे असा खूप चांगला आहे, त्यामुळे हो. आम्ही कधी कुठेही जाऊ शकतो, एकटं जगू शकतो. पण मला असं वाटतं कधी कधी जेव्हा मला असं वाटतं अरे मला घरच्यांची आठवण येते, तर फॅमिली म्हणून तू म्हणशील तसं माझ्या मैत्रिणी इथल्या आहेच. अगदी भारतीय नाही पण चायनीज किंवा आपण युरोपियन जे आपण म्हणू, सगळ्या कल्चरच्या मैत्रिणी आमच्या आता फॅमिलीज आहेत इथल्या. त्यामुळे कधी काही लागलं, तुम्हाला बरं नसलं घरात, म्हणजे अगदीच तुमची घरातली चावीसुद्धा एक्स्ट्रा चावी आपण मैत्रिणींकडे देतो किंवा आपल्या फॅमिलीकडे देतो, तशा त्या झालेल्या आहेत. त्यामुळे फिमेल फ्रेंडशिप्स आपण म्हणू शकतो इथे माझ्या आल्यापासून जरा त्या बॉन्ड खरंच खूप स्ट्रॉंग झाला आहे. हो, आणि त्यांच्याकडनं मला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, स्पेशली जेव्हा तुम्ही इमोशनली आपण म्हणतो की थोडं वीक होता, की हो. तुम्हाला घरची आठवण येते, होमसिक होता, किंवा स्पेशली दिवाळी, गणपती अशा सगळ्याच कार्यक्रमांना आपण काही इंडियाला ट्रॅव्हल करू शकत नाही. अशा वेळेस तुम्ही तुमच्या कम्युनिटीमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींकडे फॅमिलीजबरोबर तुम्ही सेलिब्रेट केलं तर तुम्हाला थोडासा होमसिकपणा तुमचा कमी होतो असं मला नेहमी वाटतं. हो, खरं आहे. फॅमिली आणि घराची व्याख्या इथे येऊन आमची थोडी बदलली असं मला नेहमी वाटतं. हो, पण आम्ही दोन्ही कल्चरमध्ये आम्ही एकत्र वाढतोय, राहतोय, लाईफ एन्जॉय करतोय. आम्ही हो. इंडियन्स आपण फेस्टिवल्स पण सेलिब्रेट करतो आणि जपानचे पण काही फेस्टिवल्स आहेत ते पण आम्हाला सेलिब्रेट करावंसे वाटतात, कारण आम्हाला जपानी लँग्वेजबरोबर आम्ही कल्चर देखील शिकलो, त्यामुळे त्याचा पण पार्ट आम्ही नेहमी होतो. हो. असं दोन्हीकडचं आपण म्हणूयात ब्रिज बनून आपण इथे मस्त आयुष्य जगतोय असं काही म्हणायला हरकत नाही. ही लोक तो पळतात गातोय. बहुतेक, ते लोक मला माहिती आहे तो कुठे उभा असतो, ते लॉसनच्या बाजूला वगैरे उभा असेल तो. इथे 2 मिनिटं थांबवून आम्ही पटकन तिकडे पळत जातो आणि मग परत तुम्हाला पकडतो. चालेल. प्रियांकाला रताळवाल्याची गाडी सापडलेली आहे आणि तो हळूहळू पुढे जातोय, त्यामुळे आम्ही घाईने चाललोय त्याच्याकडे. सिग्नल. हा, लवकर बदल, लवकर बदल. ओके, मोदाची मोइशनी सुरू करा. माझ्याकडे पैसे आहेत. हा, नो पेपे मोच काय मास पेपे ओके. ホクホクのスキャンしてもらって、 हाय. はい ありがとうございます。いいですよ。で送るで700円。はい。 オッケー。ありがとうございます。ありがとう。ずっとね、どこから聞こえるか分かんなくてやっと見つかりまし歩いて。いつも日曜日回ってて。た。ああ、そうね。そうなんですか。ते दर रविवारी येतात इकडे ह्या सीझन मध्ये. ये अरे तो आमच्या जपानमध्ये आणि भारतात एकच गोष्ट कॉमन आहे की आमच्या बस स्टॉपच्या इथे ना सिग्नल आणि झेब्रा क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी लोक क्रॉस करतात आणि आम्ही पण आता तसंच क्रॉस जपानी लोकंसुद्धा आणि सगळे लिहिलेलं असून लोक तिथे क्रॉस करतात cross इकडे. करतात. फक्त आम्ही बघतो दोन्ही बाजूला की तिकडनं गाड्या येत नाही येत ना असं करून, आणि हा रस्ता इतका वर्दळीचा नाही आहे, त्यामुळे आम्हाला म्हणजे कधी काही इथे नाही झालेलं. पण तिथे बोर्ड लावला आहे की इट्स डेंजरस, डोंट क्रॉस हिअर, पण तरी सगळे करतात क्रॉस. त्यामुळे असं थोडेफार रूल ब्रेकिंग इथे सुद्धा चालतं, असं नाही आहे की इथे रूल ब्रेक कोणीच करत नाही. पण मी रस्ता क्रॉस करताना हे बघितलं, जेव्हा आपण रस्ता क्रॉस करत असतो जिथे सिग्नल नसतात किंवा जिथे आपण म्हणू शकतो की झेब्रा क्रॉसिंग पण नसतं, तिथे जे कारवाले असतात, सायकलवाले असतात, ते तुमच्यासाठी थांबतात, तुम्हाला आधी क्रॉस करून देतात आणि तेव्हा आपण मग कारण तिथे पेडेस्ट्रियन प्रायोरिटी क्रॉसिंग असतं आहे. आणि जिथे पेडेस्ट्रियन प्रायोरिटी क्रॉसिंग असतं तिथे कार्स वेन दे आर अप्रोचिंग, इफ दे सी समवन इज अबाउट टू क्रॉस, हे त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी थांबलं पाहिजे. मग आपण त्यांना असं थोडासा बो करून थँक्यू म्हणून पुढे जाऊ शकतो आपण.
पण अशा वाईट सवयी आम्हाला लागल्यात जपानमध्ये, त्यामुळे भारतात आलं की अशी बऱ्याचदा चिडचिड होते नाही का? हो ना, खरं होते का आहे तुझी? म्हणजे लाईनीत न थांबणे वगैरे अशा होतात, पण ठीक आहे चालायचं. मला भारत पण तेवढाच आवडीचा गोष्ट आहे, कारण मला तिकडे अमृततुल्य चहा मिळतोय. आणि आता आम्ही चहा बनवायला जाऊयात आणि आपण हा व्हिडिओ इथेच थांबूयात आजचा. हो, चालेल. तुम्हाला कसं वाटला, तुमच्या कुठल्या सवयी आहेत, तुम्ही कुठले रूल तोडता, तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये काय बघायला आवडेल हे सुद्धा सांगा. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय, सायोनारा. सायोनारा.